म्हणून प्रेमाने राहा, आनंदाने राहा। घरामध्ये सुद्धा पती पत्नींनी प्रेमाने राहिलं पाहिजे। महिला मंडळ पती पत्नींनी प्रेमाने राहिलं पाहिजे, कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल, पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं चाक अजून तुला टाइम आहे बाई। पुढचं चाक म्हणजे पतीन, मागचं बायको, पण मागचं चाक थोडं भाव खातं, कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे, म्हणा ना मागच्या चाकाला, म्हणून ते थोडं भाव खातं। पण मागच्या चाकानं भाव खायची गरज नाही। तुम्ही म्हणा का, हँडल पुढच्या चाकाला आहे ना, पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं मागचं खड्ड्यात जाणार ना। म्हणून बॅलेन्स महत्वाचं। घरामध्ये प्रेमाचं वातावरण, आनंदाचं वातावरण ठेवा महाराज। पती पत्नींनी प्रेमाने राहिलं पाहिजे। मी तर असं म्हणतो, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये। आता तरी खुश व्हा। बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा बायकोला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये। ते माहिती टाळ्या कुठं वाजल्या बघ, पहिलं सांगितलं बॅलेन्स महत्वाचं आहे। समतोल असावा घरामध्ये, कसं असावं, समतोल असावं महाराज। जिचा नवरा समजूतदार आहे ना, तीच बायको आज सुखी आहे। नाहीतर नवऱ्यासाठी कितीतरी वर्ष उपास करणाऱ्या बायका आजही दुःखी आहेत। म्हणून घरामध्ये समजूतदारपणा असावा, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे। हो, घरातील भांडणांचा तमाशा करू नये, कारण आपल्या तमाशाचे, भांडणांचे फायदे घेणारे बरेच लोक बाहेर टपून बसलेले असतात। त्यामुळे घरात जरा आनंदाचं, प्रेमाचं वातावरण ठेवा। सासू सुनाने सुद्धा घरात जरा प्रेमानं राहा। कीर्तना आल्यात का सासूबाई? आल्यात ना? घरात जरा प्रेमाचं वातावरण ठेव। मला सांगा बरं, बसणारे जेवढे सासूबाई मंडळी जेवढे आलेत, मला सांगा बरं, समजा तुम्हाला एकुलता एक मुलगा आहे, वाकिनीट आहे का बरं का, तुम्हाला एकच मुलगा आहे, साधारणपणे तुम्हाला सुना किती असतील? ते काय बोटावर मोजायच्या गोष्टी आहेत का? एकच म्हटलं किती आहे? एकच असणार। बरं, तुम्ही गेल्यानंतर घराची मालकीन कोण होणार? जरा आवाज येऊ द्या ना। मग तुम्हाला हाय तोवर नीट राहायला काही प्रॉब्लेम आहे का? प्रेमाने राहा ना। बरं, तुमची इच्छा काय आहे? येणाऱ्या सुनेनं आम्हाला आई म्हटलं पाहिजे, आईचा दर्जा दिला पाहिजे। पण इथं बसणाऱ्या सगळ्या सासूबाई काळजावर हात ठेवा आणि मला सांगा, आम्ही आमच्या जन्मदात्या मुलीचा दर्जा सुनेला दिलाय का? आणि जर दिला असेल तर आनंदाची गोष्ट आहे, आणि दिला नसेल तर अजूनही वेळ गेलेली, म्हणा ना, अजूनही वेळ गेलेली नाही। पुढचं वाक्य नीट आहे का? ज्या घरामध्ये सुनांचा खळखळून हसण्याचा आवाज येतो, त्या घरामध्ये कधीच वास्तुदोष नसतो। त्या घरामध्ये कधीच वास्तुदोष नसतो। त्या घरात सदैव लक्ष्मीचा वास असतो, आणि ते घर जगातलं सर्वात सुंदर घर असतं। म्हणून घरात वातावरण कसं पाहिजे? चांगलं असायला पाहिजे। पुरुष मंडळीला सुद्धा सांगतो, एक जण कीर्तन संपलं, माझ्याजवळ आला आणि म्हणला, महाराज काय करू, आईची बाजू घेतली तर बायको नाराज होते, बायकोची बाजू घेतली तर आई नाराज होते। म्हणलं, तू एक काम कर, माझं आताच लग्न झाले पण मला अनुभव आहे, म्हटलं फक्त तू एक काम कर, दोघींवरही समान प्रेम करण्याचा प्रयत्न कर, दोघींनाही समान ठेव, कारण एकीने तुला या दुनियेत आणले आणि दुसरी सगळी दुनिया सोडून तुझ्या जवळ आली। दोघांना समान ठेवण्याचा प्रयत्न कर। आणि जीवनामध्ये एवढंच कळलं पाहिजे, बॅलेन्स कुठं होते। ज्याला बॅलेन्स करता आला ना, तो जीवनात सफल झाला। म्हणून प्रेमाने राहिलं पाहिजे। आणि प्रेम फक्त भक्तीत आहे। कशात आहे? भक्तीत आहे। भक्तीमध्ये प्रेम आहे महाराज, भक्ती केली पाहिजे। आपली भक्ती म्हणजे समज कशी? आपली भक्ती आंधळी भक्ती। कढीपत्ता माहिती तुम्हाला? कढीपत्ता मग बोला ना पटकन, आपल्याकडे जास्त टाइम नाही, आता 20-25 मिनिटं राहिले। झाडावर असा हिरवागार, काय आता आवाज आला पाहिजे बरं, शेवटचे 15 मिनिटं। झाडावर असा हिरवागार, काय
कढीपत्ता. एका बाईने तोडला, जुडीत बांधला, बास्केटमध्ये ठेवला आणि बाजारात विकायला आणला. काय? कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा बाबा मार्केटमध्ये आलोय. पण त्याला माहीत नव्हतं पुढं त्यासोबत काय होणार आहे. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय? रिक्षात घरी आलो. कोण? कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा बाबा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण. तुम्हाला अनुभव बाबा वाटतं. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे, झाडा लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहीत नव्हतं पुढं काय होणार आहे. जसं बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कढीपत्त्याला. असं वरबडलं, दिलं तेलात टाकून, असं बोंबललं. कोण? कढीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. वरून मिरची, ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढले, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला? जेवणाने पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? मग पटकन बोला. आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस, काहीच नाही. आपली भक्ती मनाच्या मार्गाने चालली, कढीपत्त्यासारखी. हो, देवाला जी भक्ती आवडते ती करत नाही आपण, मनाच्या मार्गाने भक्ती करतो आणि इथंच आपण फसतो महाराज. हो बघा, भक्ती करणारे भक्त सुद्धा 4 प्रकारचे. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. अर्थ म्हणजे संकट पडल्यावर ज्याला देवाची आठवण येते. अंगाला आला ताप, देवा तू माझा. अंगाचा निघून गेला ताप, देवा मी तुझ्या. म्हणा ना, म्हणा. म्हणजे संकट पडल्यावर ज्याला आठवण येते त्याला अर्थभक्त म्हणतात. तोपर्यंत आठवण येत नाही. कोठे गुंतला असी द्वारकेचा रायान, वेळ का सकळा लावियला. संकट पडल्यावर ज्याला आठवण येते तो अर्थभक्त. उदाहरण देऊ का तुम्हाला? बसणारी मंडळी, एखादा व्यक्ती रात्रीच्या शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेला. शेत जरा गावापासून थोडं लांब आहे, रात्रीची वेळ आहे. अचानक जर लाईट गेली आणि तो व्यक्ती घरी यायला निघाला तर कसं येईल? बसणारी मंडळी, एकटा आहे, रात्रीची वेळ आहे, गावापासून लांब आहे, अंधार आहे, कसं येईल? घाबरत घाबरत ना, राम राम राम. थोडं पुढं गेल्यानंतर कुठं झाडापानांचा आवाज आला, राम 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 राम. टाळकरी मंडळी, पाणी पिणी काय? असंच झालं एक दिवस. ते पोरग बेशुद्धच पडलं, असा आवाज आले. त्याला उठवायला 2 तास गेले. मी तिथंच. थोडं कुठं झाडापानाचा आवाज आला, राम 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 राम. अजून थोडं पुढं गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसली की लगेच म्हणतो, हा आता मला कोण खाणार? याला कुठला भक्त म्हणतात? अर्थभक्त. संकट पडल्यावर त्याला देवाची आठवण येते, तोपर्यंत येत नाही. अर्थार्थी म्हणजे जो फक्त पैशांसाठी देवदेव करतो. जिज्ञासू म्हणजे जो दुरून पाहतो, आतमध्ये मंडपात बसणार नाही, दुरूनच काय चाललंय, लांबूनच बरं का, आत येणार नाही, दुरूनच, त्याला जिज्ञासू भक्त म्हणतात. आणि सर्वात श्रेष्ठ भक्त आहे तो ज्ञानी भक्त. हो, मग 4 प्रकारचे भक्त असतात. भक्ती करणारे भक्त 4 प्रकारचे. भक्ती ही आंधळी नसावी, डोळस असावी. तुकोबाऱ्यांना कोणती भक्ती आवडते? मगाशी दुरोपत त्याचं झालं. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, आणि ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. देवाला कोणती भक्ती आवडते? संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं जे प्रेम आहे ते प्रेम देवाच्या चरणी वळवणे हीच थोर आणि आवडती भक्ती आहे. ती भक्ती आपण केली पाहिजे. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवायच्या आणि मुखाने गोड भजन करायचं. विठोबा रखुमाई.